घरात जा पण सोमवार आणि एकादशी, सोमवार नाही एकादश नाही, मग थोरलं पोरियड मधलं डोक्यातून जाईल, घाटणारच ते. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दागडावर आपटा धोका देत नाही. एक वाक्य सांगू, मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आई बापांच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे, आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का? बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही. हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? ज्याच्या आईच्या गालावर असोय, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान, देव, ज्ञानच. देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासायदान पाठ नाही. फक्त जन्माला आला, पोरं पैदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं नाही, काही नाही केलं. बापाची इकली स्कॉर्पिओ घेतली, 90 पिला आणि तिच्यावर धडकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं. बापाचा गुंठा इकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून हात गेला, जाग्यावर मेला. तरी माणसं म्हणले एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. याशेत मारणार महाराजे. हो, एकदा नीती घासाळली ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जात. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव? जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज. आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, एकालाही घरच्या नाही. सगळे सकाळी गरीबाचं चहा प्यायला हॉटेल पुढे पाहतो, सकाळी गरीबाचं चहा प्यायला. अरे आजही शेतकऱ्याची बाई 10 लिटर दूध काढी, खोकला येईना ते. श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मानक्यात घ्या, डोळ्याला अंधार येते. तू जगती तरी काय आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईना, तूही बोलता ना. 2-3 दिवसापासून बरं नाही महाराज, मला बोलता येईना काही नाही, फक्त पडेले घरामध्ये. पण भामटेवने आपली कीर्तन ऐकायचं नाही, इथं येऊन असं बसतोय. तसाच निघाला मग आपल्या कीर्तनाला भामटेवने बसायचं नाही. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवने आपलं कीर्तन ऐकायचं नाही तर आम्ही म्हणायचं बैल का पण तोय म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान आहे का? MA कोण खातं? रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले, काही जे पोर लागणार आले, बापाला पगार नाही, काही ना पाहुणे येणं, रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा, काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. MA नाही कोण खातं? MA BPBD HM कॉम्युनियल BD सिनियर केजी ज्युनियर केजी कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वाढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम. लोकांना पोरं आणायची कुठून? अरे एकच हे घालावं कुठं. बरं पोरं अर्जंट द्यायची गोष्ट आहे का? तू गाडी वाटी उभी कर, मी आतून पोर आणतो. जा लोकांना 5-5 पोरं होते तर तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उत आला. बरं लोकांना पोरं कस काय होतील? ज्याला बायको त्याला तुम्ही 30 होऊन देती नाही, म्हणजे बायका करायचे मूळमध्ये तुम्ही त्यांना बायका देती नाही. लोक करतील काय? चला, ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं,
आता बसणारी विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. कट्ट्यावर हात आहे, विटेवर उभा आहे, तो राजाचा रंकाही करेल, रंकाचा राजाही करेल. हो, रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो, सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो, आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. हो, देव येतो, देव येतो, घमेंड कमी करा घमेंड. आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या, घमेंड कशाचीही करा जिरती. जिरती. आज घर जाताना म्हणतच जायचं महिला मंडळ जिरती. हो, आतापर्यंत या जगात एक सुद्धा असा माणूस झाला नाही का त्याची जिरली नाही म्हणून. घमेंड जास्त झाली का देवाने त्याचा गेम केला. ज्या ज्या सासांनी सुनांचा छेड केला त्या सगळ्या सासा दिंडीत तुळशीवाळ्या झाल्या, आणि ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेड केले तो जोडाय माणूस मिळाला. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर कमवलं, अख्खे रिटायर झाल्यावर रेडी झाले. आले आरतीला घाललेलो टांगण कायला घाललेलो टांग, इकडून परसत घेतो खातो कोणी इकडून. हो, देव येतो, सोडीत नाही कोणाला. काही नाही इस्टेट मोकारे पोरग नाही, काही नाही इतकी पोरं आहे झोपाय जागा नाही. काही नाही इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी गेल्या, तिन्ही फेल गेल्या, नाहीच झालं. काही नाही इस्टेट मोकारे पण देव खाऊन देत नाही. जेवाय बसलांच मग निघली 2 लाख 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. काही माणसं चालू चालू मेली, काही ना अख्खो गाव कटाळे, पडेल पठ्ठ्या 100-110. उलटा पाहुणे फोन केलाय, कस काय म्हणली आहे अजून मरणच नुसता पडेल खाटा होताना, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू, थोडं पिठलं, थोडा रसा. आता तोंड बंद झालं, तुला रसा पाजायचा कोणी कोण? ज्ञान देव आहे, ज्ञानच देव आहे. चला चिंता बिंता करायची नाही. आता फक्त तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन. एज्युकेटेड लोक नीट आहे का, विशेषतः 7वा वेतन आहे. सर्व्हिसवाले, शिक्षक लोक, प्राध्यापक लोक, प्राचार्य सगळ्यांनी बारीक ऐकायचं आणि पटापटा बोलत जायचं. या जगात देव आहे का, हाला हा नाहीला नाही. तुम्ही जेवण नाही आले? या जगात देव आहे का? बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला जर नाही तर नाही का? आता याच्यात 2 प्रभाव आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे, याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही. पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे, पदाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, त्या मंडळींना हा देव मान्य नाही. मी आता 4 प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना, सगळ्या. तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा, तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागेल. नाही म्हणले तर आम्ही जेवढे माळ करीत नाही स्टेजवरचे, यांना मी माझ्या सगळं माळा काढा लावणार. ठरवा मान्य? चला, देव आहे किंवा नाही. आतापर्यंत जगात रक्ताच्या 2 पिशी आहे, तांबड्या पिशी, पांढऱ्या पिशी. रक्ताला 4 गट आहेत, ए बी आणि ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं. हिमोग्लोबिनमुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहे, छावणी सम्राट आहे, अनेक प्रकारचे सम्राट आहेत, पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? ऐका उत्तर. हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा. हा अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हे पटलं नाही. दुसरा प्रश्न MSc बॉटनी, BSc बॉटनी, सोलॉजी,
जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे. झाड जमिनीत लावलंय, खाली गेल्या ते मुळ्या आहे, वरती आलं ते खोड आहे, खोडात आल्या फांद्या आहे, फांद्या आली पानं आहे, पानं आली फुलं आहे, फुलाला 4 भाग, निधरपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनेशियम. देअर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं? हे कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलं कुठून? किती दिवस शाळेत आहे पळ, शाळा काढणारालाच कळलंय, तुला काय वांग गाळत? अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्या? तर देवाची करणी. नारळात पाणी, एखादा मला हेही पटलं नाही. चौथा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे, पेशंट मुर्दाशवर आहे, डॉक्टर त्याच्या जवळ आहे, त्याला भेटणारा नातेवाईकही त्याच्या जवळ आहे, पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही, आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जातंय हे दिसत नाही. म्हणजे दिसतही नाही, सांगताही येत नाही. त्या चैतन्याचं नाव देव आहे. म्हणजे देव एखादा मला हेही पटलं नाही. शेवटचा प्रश्न, उद्या बाळ जन्माला येणार आहे, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे, आजच. मग एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल उडू शकतो. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमवाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण पोरग त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे सगळं जग देवाच्या ताब्यात आहे. देव आहे. चला देव या मग आमच्या टोळीत. चला देव महिला मंडळ गुरुवार संपले का? संपले. मग काही वागण्या बिगण्यात फरक? बर किती गुरुवारापैकी तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या पाया पडल्या नाही? मग का झक माराय गुरुवार गेले? अहो पार्वतीनं गुरुवार केलं, शंकर धाबे जेवला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गाजी. शंकर म्हणतो लिंबू पी. 4 गुरुवार करती, सासरा उपाशी वारी ती. काय करायची गरज नाही. ओव्यांप्रमाणे आपण पाठपर्यंत येणार. 3ऱ्या अध्यायातली होई टाळकरी मंडळी, महाराज मंडळींसाठी, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे. तुम्ही देवाला जायचं नाही, बोंबलं निडायचं नाही, 1.5 दिवस जुळीत बसायचं नाही. 9,000चं बोकडं कापला देवाला, आणि देवाला वाहिल्या नाख्या खूर. हे लोक नाख्या का वाता माहितीये? त्या शिजत नाही. त्या शिजल्या ना देव वास होत नाही ह्याला. आईचा हो मला सांगा, कोणती बाई सहज म्हणते? सहज आमच्या बाप्याचा बाप मी याला लय भोळा मादी सहज म्हणते ती. त्यांना एवढं काही समजत नाही. एखाद्या मजुराच्या हिशोबामध्ये 2-4 रुपयाचा घोळ झाला का, ती मजुराला काय म्हणते? त्यांच्यावर भरोसा ठेवू नका, ती एकदम भोळे. आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी, पण ह्या टोळीतला एखादा असा म्हणला का खमाय पापेची आई भोळी महादेवी? तो म्हणतो कोणालाही सांग, पापेची आई सांगू नको. कोणालाही अवसरी आहे ती. माणसाची बायको जीवनात 3 वर्षात 3 अंकी नाटक करते. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. 3 वर्षात 3 वाक्य बोलती बरं का दादा. 3 वर्षात 3 वाक्य बोलती. ऐका पहिलं वर्षाचं वाक्य. आठवा तुमचं नवीन वर्ष, आठवा पहिलं वर्ष. अहो संपलं पहिलं वर्ष. दुसरं वर्ष ऐकलं का? 3रं वर्ष कान फुटले का? 4थ्या वर्षी तो म्हणतो दिंडीचं प्रस्थान कवाय.
आला आमच्या बोकांडी. सुटका नाही, सुटका नाही. अभंगातले 2 मुद्दे संपले. तिसरा मुद्दा आज गायकवाद गुंजन मंडळवाले बाय, सिटीवाले, महिला पुरुष बचत गटाचे बाय, अंगणवाडीचे बाय, शास्त्रीय उपाशी मारणार बाया, कॉलेजचे पुरी पळून जाणार पुरी, बापलीचा इज्जत दाखवणारे पुरी, बेवडे बिवडे जुगारी बिगारी पुढारी. उद्या म्हणा नको मा नाव नाही घेतलं. छायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. आता माझं कीर्तन साहेबांच्या वाढदिवसाला ठेवलं म्हणल्यावर साहेबांनाही भेव नाही 100 वर्ष, आणि पंकज भाऊंना पण भेव नाही. 100 वर्ष भेव नाही. माझं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर तो माणूस 100 वर्ष जगतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आणि माझं कीर्तन जर लग्नाला ठेवलं बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो करा. देव एकालाच एक गोष्ट देतो, दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही. या जगात अनेक भाषण करणार झाले, माईक तुटूस तोवर भाषण करणार झाले, पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोल्हा जमली. नाही नाही नाही, ते तसे कपडे घालाल तुम्ही, भाषण नाही. हे आता काय भाषण करताय? आता भाषण लई बरी आहे का गाव पुढाऱ्यांची? पुढच्या 26 जानेवारीला गावची आडबाड बुडारी 34च्या पोराने इंग्रजाच्या गप्पा सांगितल्या. पोरं 1ली ते 4थी ते 1ली इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुमच्या इतका नाही हो धुतला. तुम्ही म्हणजे पार चाटून हल्ला काय करता? 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करणारे गाव पुढारी नीट ऐका. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि मग भाषण करा. कार्टे सापडणार नाही. खारती गुतले कशामुळं? गोळ्यांमुळं. मग भाषण रंगात आलं, पोरं टाळ्या गावाची त्या. याला वाटतं भाषण भाषण नाही नाही, पोरं वाढायला येते घालून. पोरानं काय घेणं इंग्रजी तो वाट्यावर घुसू, नाही तर घरात घुसू. गोळ्यांचं बोल. कारण हे 1ली ते 4थीच्या पोरांचा जो आनंद आहे ना महाराज, तो 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा आहे ना, कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असा आहे. तो आनंद वेगळा आहे. तो शब्द सांगता येईल का? अहो 2च वाक्याचं भाषण राहते. अध्यक्ष माझे पूजन वर्जन वर्ग, येथे जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला 26 जानेवारी 2 गोष्ट सांगणार आहे. मी छडी घेणार नाही, मी शेंगा खाल्ले नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. पाठ. ते पाठ करतात अख्यारात. महाराष्ट्र आनंद कवीलाही नाही, कवयित्रीलाही नाही, आणि कोणालाच नाही. त्याला कशातच भान नाही. सकाळी लवकर उठणार, कपडी गिपडी घालणार, भाषणाची चिठ्ठी खिशात, आणि मग ते जर आलं त्याचं भाषण विषण झालं, त्याला मजा काय वाटते माहिती महाराज? मी 2 मिनिटं स्टेजवर जाणार आहे, 1 2 मला गोळ्या मिळणार आहे, आणि 3 दुपारी सुट्टी मिळणार आहे. ही खटखटी त्याच्या डोक्यात. त्याला बाकी इंग्रजी हो काय हो, त्याला काय करायचं? इथं राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे. हा विनोद नाही महाराज. महिला मंडळ तुम्हाला आवाज येतो ना? हा का नाही एवढं तर सांगा. मी तुमचं आहे का नाही? तुमच्यासाठी जेवढ्या लांबून आलो गड्या, आलो का नाही? बरं मी तुमचं आहे का नाही एवढं सांगा आता. नाही? हा बरं बोलत जा मग. आवाज येतो सर्वांना?